स्वराज्य हे बाहेरच्या शत्रूंनी नाही तर ते आतल्या विश्वासघाताने जास्त धोक्यात आलं होतं. हो, इतिहासात जितक्या तलवारीने जखमा दिल्यात तितक्याच जखमा कधी कधी विश्वासघाताने सुद्धा दिल्यात. पण प्रश्न मात्र हाय, स्वराज्यामध्ये खरोखर गद्दार होते का? काय इतिहासात चुकीचं रंगवलं गेलंय? चला जाणून घेऊयात की काय आहे या मागचे सत्य. स्वराज्य नुकतंच उभं राहत होतं. बाहेर मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही, आणि आत आर्थिक तणाव आणि राजकीय दबाव. अशा वेळी निष्ठा ही सर्वात मोठी ताकद होती. प्रत्येक सरदारांची विचारसरणी ही वेगवेगळी होती. काहींना भीती होती, काहींना स्वार्थ होता, तर काहींना सत्ता हवी होती. इतिहासात एक नाव वारंवार घेतलं जाते, सूर्याजी पिसाळ. रायगडशी संबंधित कथेमध्ये त्यांना विश्वासघाती दाखवले जाते. सर्व इतिहासकार एकमत नाहीये. काही पुरावे सांगतात राजकीय दबाव, व्यक्तिगत मतभेद, परिस्थितीजन्य निर्णय. म्हणजेच गद्दार हा शब्द पूर्ण सत्य सांगत नाही. संभाजी महाराजांच्या काळात काही सरदारांनी साथ सोडली होती. का? नेतृत्व बदललं की निष्ठेची परीक्षा होते. औरंगजेबने प्रचंड पैसा, सत आणि जागीर. काही जण डगमगले, पण लक्षात ठेवा, काही व्यक्तींच्या निर्णयामुळे संपूर्ण स्वराज्य डगमगत नाही. गद्दार ही संकल्पना इतिहासात गद्दार हा शब्द खूप वापरला. प्रत्येक वेळी तो योग्य असतो का? कधी कधी निर्णय परिस्थितीमुळे सुद्धा घेतले जातात. कधी कधी विजेत्यांना इतिहासात बाजू लिहिली जाते आणि भावनिक होऊन निष्कर्ष काढला जातो. पण इतिहास समजून घेताना आपण त्याचे विश्लेषण करून समजून घेतले पाहिजे. खरी ताकद कोणती? स्वराज्य टिकवलं ते एक दोन व्यक्ती नाही, तर हजारो निष्ठावंत मावळ्यांनी. काहींनी साथ सोडली असेल, पण बहुसंख्य लोकांनी आपला जीव दिला. म्हणून स्वराज्य वाढलंय. मग प्रश्न पडतो की स्वराज्यामध्ये खरोखर गद्दार होते का? की इतिहासात काही व्यक्तींना तसं का दाखवलं गेलंय? तुम्हाला काय वाटतं? इतिहास हा फक्त आरोपाचा नसतो, तर तो समजून घेण्याचा असतो. जय भवानी, जय शिवराय. पण लक्षात ठेवा, एका व्यक्तीच्या निर्णयामुळं इतिहास बदलत नसतो. इतिहास घडतो तो हजारो व्यक्तींच्या निष्ठावंत स्वराज्य टिकवले ते मोठ्या विश्वासाने, निष्ठेने आणि एक मोठ्या ध्येयाने. काही लोकांनी साथ सोडली असेल, तर हजारो मावळ्यांनी आपला जीव दिलाय आणि म्हणूनच स्वराज्य उभं राहिले. म्हणूनच आज आपण इतिहासाचा अभिमान बाळगतो. आणि कदाचित हा एक सर्वात मोठा धडा आहे. विश्वासघात हा तात्पुरता असतो, पण ध्येयासाठी जगणारे माणसं हे अमर असतात.